या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात आपण करतो एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते। आजच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता। नामांतराचे हे निर्णय अवैध असल्यामुळेच ते पुन्हा एकदा नव्याने घेतले जाऊ शकतात आणि त्याचप्रमाणे राज्यातील पूरग्रस्त स्थिती संदर्भात आजच्या बैठकीत राज्य सरकार विशेष पॅकेज घोषित करू शकतं। आणि या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज नंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही महत्त्वाच्या घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूया। ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलाय। सरकार अल्पमतात असताना कॅबिनेट घेऊन निर्णय घेणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। तसंच आमच्या सरकारमध्ये नामकरण होणारच असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेमध्ये चिठ्ठी दिली होती। त्यावरून या सरकारमध्ये खरे मुख्यमंत्री कोण असा सवालही विचारला गेला। त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। एकनाथ शिंदे हेच आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वातच आम्ही काम करणार असं फडणवीस म्हणाले। एकनाथ शिंदे लेना बँक नाही तर देना बँक असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले। त्यामुळे अब्दुल सत्तारांकडून कोणी काय घेतलं असा सवाल विचारण्यात येतोय। या सत्तांतरामार्गे कुणी आणि कशासाठी तगादा लावला होता का असा सवालही उपस्थित होतोय। विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद शिवसेनेला मिळावं यासाठी शिवसेनेनं विधान परिषद उपाध्यक्षांना पत्र लिहिलंय। विधान परिषद शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असल्यानं शिवसेना विरोधी पक्षनेतेपदावर दावा करताना दिसते। भायखळा इथे शिवसैनिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत। शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, तसंच त्यांना संरक्षण का दिलं नाही असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी पोलिसांना केला। शिवसेना भवनवरील बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भायखळ्यात जाऊन हल्ला झालेल्या शिवसैनिकांची विचारपूस केली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गेलेले होते। जवळपास 1.5 तास या दोघांमध्ये चर्चा झाली। राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीबाबत अनेक चर्चा सुरू आहेत। मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट त्यांनी दिली होती। राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी फडणवीसांचं औक्षण केलं। देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे। तसंच सध्याचं राजकीय वातावरण खराब झालंय, त्याचा फायदा मनसेला होणार असल्याचा विश्वास बाळा नांदगावकरांनी व्यक्त केला। विशेष म्हणजे एकला चलोरेची मनसेची भूमिका कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शिंदे गटाविरोधात जाळपोळीचे आदेश देण्यात आल्याचा गोप्यस्फोट लातूरच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। तसंच कार्यकर्त्यांना राजीनामे देण्याचे आदेश देण्यात आले, त्यामुळे नाईलाजानं कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले। राज्य सरकारनं राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका रद्द केल्यात, त्यावर अजित पवारांनी टीका केली। सहकारी संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात असताना अचानक रद्द करणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। सरकारचा निर्णय अन्यायकारक असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं पवार म्हणाले। राज्यावर अतिवृष्टीचं संकट ओढावलेलं असताना सत्ताधारी 5 स्टार हॉटेलमध्ये मजा करत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला। जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा असा टोलाही अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला। राज्यात आलेलं शिंदे आणि फडणवीसांचं सरकार हे गोंधळलेलं असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। वारंवार सीएमचा अपमान होत असून त्यांना कुणीतरी प्रॉम्प्टिंग करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। केंद्र सरकारने संसदेच्या आवारात आंदोलनं, निदर्शनं, उपोषण करण्यास बंदी घातली आहे। सनदशीर मार्गाने विरोध दर्शविण्याच्या लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा मार्ग सरकारने बंद करणं दुर्दैवी असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून फडणवीसांनी माहिती दिली होती, त्यावर एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे।
कोण कोणाच्या इशाऱ्यावरून काम करतं हेच यावरून दिसत असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. जळगावमध्ये खडसे पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली. घरी जेवायला बोलावून खर्च दुसऱ्यांकडून करायचा ही क्षीरसागर यांची वृत्ती असल्याची टीका त्यांनी कोल्हापुरातील शिवसेना मेळाव्यात केली. मला आणि नाना पटोलेंना घरी जेवायला बोलावून त्याचा खर्च सतेज पाटलांकडून घेतल्याचा मोठा आरोप राऊतांनी केला. राज्यात निष्ठावंतांवर टीका करत मेळावे घेण्याचं काम सुरू असल्याचा पलटवार राजेश क्षीरसागर यांनी केलाय. खालच्या पातळीवर टीका सुरू असल्याचं क्षीरसागर म्हणाले. जेवणाचं बिल बंटी पाटलांकडून घेतलं असेल तर त्यांनी खुलासा करावा असं क्षीरसागर म्हणाले. एनसीपीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि नव्या सरकारवर टीका केली. या सरकारनं इतर वस्तूंवरील जीएसटी वाढवला आणि पेट्रोल त्याचबरोबर डिझेलचे दर कमी केले असा आरोप त्यांनी केला. तसंच सध्या पोरखेळ सुरू आहे. नगराध्यक्ष हे जनतेतून आणि मुख्यमंत्री फुटील शिवसेना गटातून होणार ही मोठी गंमत आहे असं देखील ते म्हणाले. मी मंत्री नसल्याचा मला सर्वात जास्त आनंद आहे असं वक्तव्य माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. तर परळी वैद्यनाथ या मतदारसंघाचं नाव इतकं मोठं आहे की कोणतीही राजकीय घडामोड परळी वैद्यनाथला विचारल्याशिवाय घडत नाही असंही मुंडे म्हणाले. मंत्री असो किंवा नसो पण विकासाचा निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास मुंडेंनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून आज ट्रायडन हॉटेलमध्ये आमदारांना डिनर दिलं जाणार आहे तर उपमुख्यमंत्र्यांकडून रविवारी दोन्ही पक्षाच्या आमदारांना डिनर दिलं जाईल. राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करता या स्नेहभोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेवर टीका केली आहे. निष्ठा यात्रेचे उलटे परिणाम दिसत असल्याचं काळे म्हणाले. निष्ठा यात्रेनंतर अनेकांनी शिवसेनेची साथ सोडली त्यामुळे आता युवराजांना लवकरच शिल्लक यात्रा काढावी लागणार असल्याचा टोला काळे यांनी लगावला. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापुरातील एका चाहत्याने सोलापुरी चादरीवर आमदार धनंजय मुंडे यांची प्रतिमा विणली आहे. विशेष म्हणजे अशा 500 ते 600 चादरी अनाथ आश्रम इथे वृद्धाश्रमात भेट देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. जळगावमधील भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपला पाठिंबा त्यांनी जाहीर केला. 1.5 वर्षांपूर्वी झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपसोबत बंडखोरी केली होती. मुक्ताईनगर नगराध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 22 जुलै रोजी नवीन नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. शुक्रवारी मुंबईत सर्वात उंच लाटा उसळल्या त्यामुळे जुहू बीचवर असलेल्या दुकानांमध्ये समुद्राचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दापोली तालुक्यात समुद्राला मोठी भरती आल्यानं समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या लोकवस्तीला धोका निर्माण झाला आणि त्यामुळे किनारपट्टीलगतच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. भिवंडी शहरातील गायत्रीनगर इथल्या टेकडीचा काही भाग खचला आहे मात्र कोणतीही हानी झाली नाहीये. त्यामुळे महापालिकेनं परिसरात सतर्कतेचा इशारा दिला. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात 2 दिवसांपासून गोदावरी आणि प्राणहिता नदीला आलेल्या पुराचा फटका वाहतुकीला बसतोय. पुरामुळे सिरोंचा तालुक्याचा संपर्क तुटलाय तर गोदावरी नदीवरील पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे सिरोंचा तालुक्याचा हैदराबादसह मोठ्या शहरांशी संपर्क तुटलाय. शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 6व्या दिवशी अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे चांदोली धरण 65% भरलंय. कृष्णा नदीची वाढलेली पाणी पातळी आता हळूहळू कमी होऊ लागली. साल्हेर किल्ल्यावरून पाय घसरून पडल्याने एका पर्यटकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला. पावसाळी पर्यटनासाठी साल्हेर किल्ल्यावर गेले असता ही दुर्घटना घडली. दोन्ही पर्यटक मालेगावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळते. चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे मध्य प्रदेशातून हैदराबादकडे निघालेले 150 कामगार महाराष्ट्रात अडकलेत. महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणारा राजुरा शहराजवळचा मोठा पूल वर्धा नदीच्या पुरामुळे पाण्याखाली गेलाय. परिणामी पुलाच्या दोन्ही टोकाला बसेस आणि मालवाहतूक ट्रक यांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पवना नगरचा धाम बंधारा ओव्हरफ्लो झालाय.
त्यामुळं नदीपात्रात उतरून सेल्फी काढत असतानाच पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि एक युवक तिथेच अडकला। घटनेची माहिती मिळताच लाईफगार्डच्या मदतीने युवकाला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं। पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरणात बुडून युवकाचा मृत्यू झालाय। वामन निमनवार असं या मृतकाचं नाव आहे। आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू आहे। तर बाबुळगाव बेंबळा धरणावर मित्रांसोबत आलेला सचिन नंदलाल बडौत याचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची दाट शक्यता। यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यासह चंद्रपूरच्या इरई धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। शहराला वळसा घालणाऱ्या इरई नदीच्या सखल भागात पाणी साचून जलमय म्हणजे तिथला सगळा भाग जलमय होण्याची शक्यता आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मागील 6 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला। अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा फाटा गावात रजनी तलांडे या महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या, परंतु वर्धा नदीला पूर आल्यामुळे राजुरा चंद्रपूर हा मार्ग 2 दिवसांपासून बंद होता। त्यामुळे महिलेला पुरातून मार्ग काढत रुग्णालयात न्यावं लागलं। चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची 7ही दारं 1 मीटरने उघडण्यात आली आहेत। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पातळीत सातत्याने वाढ होते, त्यामुळे शहरालगतच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सातारा जिल्ह्यातील वीर धरण 100% भरले आणि या धरणातून 6000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला। तर धरणातील पाणी बारामतीला पळवलं जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पामध्ये 27% पाणीसाठा आहे। गेल्या आठवड्यामध्ये केवळ 5% पाणीसाठा होता, मात्र सलग 3 दिवस धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने मुबलक पाणीसाठा आता निर्माण झाला। नांदेड जिल्ह्यात लग्नासाठी चक्क पुरातून नवरदेवासह आणि वऱ्हाडी मंडळी जे आहेत त्यांनी प्रवास केला। जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास करत लग्न करणाऱ्या नवरदेवाचा व्हिडिओ समोर आला। कयाधू नदीला पूर आल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी नवरदेवानं थर्माकोलच्या होड्या तयार करून त्यावरून प्रवास केला। पालघर जिल्ह्यात पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। महाराष्ट्राच्या सीमेवरील गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या तलासरी उंबरगाव रस्त्यावरून नदीचं पाणी वाहते, त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। पावसामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक रस्ते खचलेत, त्यातच एसटी बस खचलेल्या रस्त्यात अडकली होती। काही केल्या बस काढण्यात यश आलं नाही, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। अखेर बस बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली। परभणीतील जिंतूर महामार्गावरील बोरी इथली ही घटना आहे। चंद्रपुरात चांगला पाऊस झालाय, त्यामुळे खरीपाची 64% पेरणी झाली आहे। मात्र पावसाचा पिकांना मोठा फटका बसला। जवळपास 11000 हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे पाचोरा तालुक्यातील शेतांमध्ये पाणी साचले, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। शहरांकडे जाणारे महामार्ग कोंडल्यामुळे भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय, त्यामुळे भाज्यांच्या घाऊक दरात वाढ झाली आहे। परिस्थिती अशीच राहिली तर येत्या 2-3 दिवसात मुंबई ठाण्यात किरकोळ बाजारात भाज्यांचे दर आणखी वाढण्याची भीती आहे। मनमाडच्या हिसवळ गावात ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे त्रस्त झालेले ग्रामस्थ रस्त्यावर उतरले। पाण्यासाठी ग्रामस्थांनी नांदगाव मनमाड मार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं। गिरणा धरणावरील 56 गावांना पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या पिंपळखुटा ते गमण दरम्यान वळण रस्त्यावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत। यामुळे वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होते। विशेष म्हणजे प्रशासनाने दरड बाजूला न केल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। काल ठाण्यातील खड्ड्यांचं वास्तव दाखवलं होतं आणि त्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची टास्क फोर्सची बैठक बोलावली होती आणि या बैठकीचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले।
चोपडा शहरात जाणाऱ्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. पायी जाणाऱ्या नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय. असं असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे. पावसामुळे भुसावळ शहरातील रस्त्यांची चाळण झाली. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था दाखवण्यासाठी अभिनव आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावरील खड्ड्यात झाडं लावून निषेध करण्यात आला. खड्ड्यातील पाण्यात कागदाच्या बोटी करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. पुणे महापालिकेतील आयुक्तांसोबत सुप्रिया सुळे यांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान दोनदा लाईट गेली. दरम्यान येत्या 7 दिवसात पालिकेनं खड्डे भरले नाहीत तर राष्ट्रवादी आंदोलन करणार असल्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी आयुक्तांना दिला. केंद्र सरकारने नॉन ब्रँडेड पॅकिंग वस्तूवर 5% GST लावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या निर्णयाविरोधात व्यापारी संघटना आता आक्रमक झाली आहे. येत्या 18 जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे. या विरोधात आज भारत बंद आंदोलन करण्याचा निर्णय भारत उद्योग व्यापार मंडळानं घेतला. याबाबत महाराष्ट्रातील ग्रोमा व्यापार संघटनेनं नवी मुंबईत बैठक घेत आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. केंद्र शासनाने 18 जुलैपासून खाद्यपदार्थ आणि अन्नधान्यावर लावलेले 5% GST जे आहे त्या GSTला लातूरमधील व्यापाऱ्यांनी विरोध केला. आज या विरोधात व्यापार बंद आंदोलन करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. मुंबई विद्यापीठानं रद्द केलेल्या 14 जुलैच्या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 आणि 19 जुलैला इंजिनिअरिंग, फार्मसी, फायनान्स आणि फार्मसीच्या परीक्षा होणार आहेत. या अगोदर निश्चित केलेल्या केंद्रावरच या परीक्षा घेतल्या जातील. आधुनिक तंत्रज्ञानानुसार चालत्या फिरत्या पेट्रोल पंपाची नवी संकल्पना भारतात प्रथमच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. अनोख्या मोबाईल पेट्रोल पंपचं उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते झालं. पुण्यात टिळक रोडवरील जोंधळे चौकात 2 गटात हाणामारी झाली. सुमारे 12 जणांच्या टोळक्यानं हाणामारी केली आणि यावेळी काही तरुणांवर दगडाने हल्ला करण्यात आला. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विश्रामबाग पोलीस हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून 3 आरोपी फरार आहेत. आम्हाला मंत्री नको, शौचालय द्या असे बॅनर औरंगाबादमधील गुलमंडीच्या बाजारपेठेत लावण्यात आले. या बॅनरची चांगली चर्चा होते. परिसरात व्यापारी आणि नागरिकांसाठी शौचालय नसल्यानं त्यांना त्रास सहन करावा लागतो. अतिवृष्टीनंतर पीक वाया गेल्याने युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील पारवा इथल्या 38 वर्षीय राजू गोटमवाड यांनी विष पिऊन आत्महत्या केली. मनमाडमध्ये चोरट्याने डिझेलची चोरी केली आहे. पुणे इंदोर महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर रात्री डिझेलची चोरी करण्यात आली. पंपावर उभ्या असलेल्या टँकरच्या टाकीचा लॉक तोडून डिझेल चोरण्यात आलं. चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थ ठार झाला आहे. सीताराम नन्नावरे असं वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. वाघाने याच ठिकाणी एका बैलाचीही शिकार केली. या प्रकरणाची चौकशी वन विभागाने सुरू केली. 17 वर्षीय मुलीला नवी मुंबईतील नामांकित पांडवकडा धबधब्याच्या ठिकाणी साप चावल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर तात्काळ त्या मुलीला वाशी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सुदैवाने तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्यावरून पाय घसरून पर्यटक खाली पडला होता. त्या पर्यटकाचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. दोन्ही पर्यटक मालेगावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. बीडच्या असोल्यात 8 दिवसांपूर्वी 27 वर्षीय मुलानं आत्महत्या केली होती. त्यानंतर मुलाच्या विरहानं व्याकुळ झालेल्या वडिलांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येते. नवी मुंबईत पंजाब पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी मिळून मोठी कारवाई केली आहे. नावाशेवा पोर्टवर पंजाब पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांच्या टीमनं 73 किलो हेरोईन जप्त केलेलं आहे. मागच्या आठवड्याभरात ही कारवाई करत पोलिसांनी 148 किलो हेरोईन आतापर्यंत जप्त केलं. नालासोपारा पश्चिमेकडील फन फिएस्टा इथे चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली आणि या दुचाकीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची ही घटना आहे. आणि या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आगीवर त्यांनी पूर्णतः नियंत्रण मिळवलं. चोरीच्या उद्देशाने आलेल्या 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पाथरी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतल्याचं कळत आहे. सर्व
6 जण हिंगोली जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पाथरी बाजारपेठेत चोरी करत असताना पोलिसांनी एकाला अटक केली होती. त्यानं दिलेल्या माहितीनंतर इतरांना अटक करण्यात आली. बेळगावमध्ये पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. यात पाणी साचल्यामुळे अंदाज न आल्याने विटांनी भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि त्यामुळे महापालिकेने नागरिकांच्या जीवाशी खेळ न करता रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावची कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली. केंद्रानं जीएसटीमध्ये 5% वाढ केल्यानं जीएसटी वाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी करत चक्क व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवली. मात्र शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त आणि महापुरात अडकलेल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी जलजीवरक्षक प्रशिक्षण सहकारी संस्था रायगड आणि ऑस्ट्रेलिया लाईफ सेव्हिंग अकॅडमी यांच्या माध्यमातून नुकतंच 50 युवकांना प्रशिक्षण देण्यात आलं. जर मुलं 7 वाजता शाळेत जाऊ शकतात तर न्यायाधीश 9 वाजता कामाला सुरुवात का करू शकत नाहीत असा सवाल सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी विचारला. भारतात पहिल्यांदाच डिजिटल मीडियाच्या नोंदणीसाठी एक नवीन कायदा आणण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रेस आणि नियतकालिकांच्या नोंदणी विधेयकात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कायदा पारित झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत वेबसाईटची नोंदणी करावी लागणार आहे. अल्ट न्यूज मोहम्मद जुबेर यांना दिल्ली कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ट्विटच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणं, द्वेषाला उत्तेजन दिल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या सोशल मीडियावर सिंह आणि माकडाचा व्हिडिओ व्हायरल होतो. या व्हिडिओतून माकड सिंहावर बसून सफारी करत असल्याचं दिसतं. जगातील सर्वात सुरक्षित प्रवास असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्हिडिओ पाहून दिल्या. खड्ड्यात पडलेल्या हत्तीचा जीव वाचवण्यात आला. काही लोकांनी हत्तीला CPR दिला, त्यानंतर हत्ती जिवंत झाला. तसंच खड्ड्यात पडलेल्या हत्तीच्या पिल्लालाही क्रेनच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं. श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा दिला. राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा ईमेलद्वारे श्रीलंका प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षांना पाठवला. राजपक्षे मालदीवहून सिंगापूरला गेले. बॉलिवूडची एव्हरग्रीन दिवा करिश्मा कपूर हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. अभिनेत्री सोनम कपूर ही लवकरच आई होणार आहे. त्यानिमित्ताने सोनम कपूरची बेबी शॉवर पार्टी मुंबईत पार पडली. यावेळीचा सोनमचा एक व्हिडिओ समोर आला. बॉलिवूडची पंगा क्वीन अभिनेत्री कंगना रनौत स्टार इमर्जन्सी या आगामी चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. कंगनाचा हा चित्रपट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित आहे. या टीजरने चाहत्यांवर जादू केली. चित्रपटाचा हा टीजर रिलीज झाल्यापासून ट्रेंडिंग आहे.